होऊन देखील त्याने देखील तेवढीच कामं केली, त्याच्याबद्दल त्याचंही एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. यानंतर अगदी म्हणजे उल्लेखनीय अजून हे सांगायला लागेल की एक व्यक्ती अशी आहे, नाव मला पूर्ण आठवत नाही, पाटील साहेब म्हणून, जे की रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष आहेत. 7 दिवस फक्त पब्लिक स्कूलमध्ये होते, ते फक्त 7 दिवस होते. त्यांना शाळा सोडावी लागली काही कारणामुळे, परंतु त्यांनी देखील रजिस्ट्रेशन करून या कामामध्ये, आणि आज ते आलेले होते सकाळी बहुतेक, तर त्यांचंही आपण एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूयात. यानंतर पुढील दिशादर्शन दुष्यंत आठवले सर करतील. आपल्याकडे आता आपण शेवटच्या पायरीकडे म्हणा किंवा शेवटच्या टप्प्याकडे आता जात आहोत. सर्वांना आपण एक फॉर्म दिलेला होता, त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना आणि हे मागितलेले होते. तर त्या सूचनांचं कंपाईल करून त्याच्यावर पुढील दिशा यमाजीने त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर त्या याच्यासाठी आपण मंचावर सिनियर्स जे आहेत, जे त्याच्याबद्दल विचार करून आपल्याला सांगू शकतील, अशा याच्यासाठी मी त्यांना, अजूनही मला वाटतं काही जणांचे फॉर्म हे गेलेले नसतील, तोपर्यंत एक तुम्हाला चित्रफित दाखवण्यात येत आहे. तर त्या चित्रफितीचं हे करताना तुम्हाला थोडंसं वेगळ्या याच्यामध्ये गेल्याचाही एक भास होईल. तोपर्यंत हे फॉर्म जमा करण्याचंही काम होईल आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये त्या सूचनांच्या याच्यामधून कोणत्या सूचना, त्याच्यावर आपल्याला काय काम करता येऊ शकेल, हे एक सर, आपके लिए उस पार कार का इंतजाम किया है सर. आइए सर. चल चल. चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले. लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में भरे धूप और उछाला करे. ओ लगा हाथ के सूरज सुबह निकाला करे, हथेलियों में भरे धूप और उछाला करे. उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो, उफक पे पाँव रखो और चलो अकड़ के चलो. फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो, फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो. तुम चलो तो हिंदुस्तान चले, तुम चलो तो हिंदुस्तान चले, हिंदुस्तान चले. चलो. काही मान्यवर माजी विद्यार्थ्यांना मी इथे कॉल करतोय, त्यांनी पुढच्या सेशनसाठी त्यांची गरज पडणार आहे, बॅकएंडला यावं प्लीज. अशोकदादा वटकर, कृष्णा माणकर, विवेक घाणेकर, यमाजी मालकर, संतोष चौधरी, दिगंबर गाडेकर, गणपत आरके, गणेश बरे, दत्ता म्हेत्रे 1993 आणि चंद्रकांत मरपल्लीकर यांनी कृपया बॅकस्टेजला यावं, पुढच्या कार्यक्रमाला त्यांची गरज पडणार आहे. यानंतर एक आपल्या सर्वांशी अतिशय
भावनिकरित्या जोडली गेलेली एक गोष्ट आणि समोर आपल्या कायम येत राहिलेली 1970 पासून ते 2016 पर्यंत जी व्यक्ती या शाळेचा एक चेहरा म्हणून आपल्यासमोर कायम राहिली, त्यांच्या कार्याचा मी इथे विशेष उल्लेख करू इच्छितो. 1970 ते 1997 27 वर्ष शाळेमध्ये राहून 1997 ते 2016 पर्यंत 19 वर्ष पुढची शाळेच्या बाहेर राहून परत शाळेमध्ये जाऊन ज्यांनी माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, शाळेतील स्टाफ या सर्वांना प्रेरणा दिली, माजी स्टाफला देखील प्रेरणा दिली. आज बहुसंख्य संख्येने जर का माझी स्टाफ, माझी शिक्षकवृंद आपल्यासमोर जर हजर असेल तर त्याचं देखील श्रेय त्यांनाच जातं. या सगळ्यांना जोडून ठेवलं. शाळेतील आजी विद्यार्थ्यांपर्यंत माजी विद्यार्थ्यांकडून मिळणारी मदत कशा पद्धतीने पोहोचवायची, ती कशी पोहोचेल याची प्रत्येक वेळी काळजी घेतली. वारंवार भेटी देत राहिले. मनाने कधीच रिटायर झाले नाही. कुणाबद्दल बोलतोय मी? पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपण सर्व मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांचे 75चा कार्यक्रम साजरा करणार होतो. मॅडमच्या अनपेक्षित देहावसानामुळे तो कार्यक्रम त्यावेळी होऊ शकला नाही. त्याचा उल्लेख आज करणं खूप गरजेचं होतं. आमच्या भावना सरांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं. आम्हाला ते करता नाही आलं, त्याचं आम्हाला कायम दुःख राहील. परंतु सरांच्या कार्याची दखल ही प्रत्येक बॅचने, आम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंटरी पाहत होतो त्या डॉक्युमेंटरीमध्ये 1970च्या फोटोमध्येही सर दिसत होते आणि 2015-16च्या आसपासचे जे काही फोटो होते त्यामध्येही सर दिसत होते. पूर्ण आयुष्य सरांनी शासकीय विद्यानिकेतनला वाहून घेतलेलं आहे. शासकीय विद्यानिकेतन हेच त्यांची सकाळ, संध्याकाळ, रात्र, दुपार आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. सर, तुम्हाला माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शतशः नमन. धन्यवाद. कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते पण सांगा. यानंतर सोयनियर आणि स्मृतिचिन्ह वाटपालाही सुरुवात होईल. आपापल्या बॅचेसमध्ये हे गिफ्ट कुपन आणि सोयनियर कुपन जे आहेत बॅक साईडला ते काढून तुम्ही तयार ठेवा. काही लोक तुम्हाला इथे येऊन सोयनियर आणि स्मृतिचिन्ह देतील. ते कुपन त्यांना इन्स्टंटली काढून द्या. काढून ते खिशात ठेवलेत आत्ता तरी चालतील, परंतु नंतर ते काढायला तुम्हाला कदाचित वेळ लागेल जास्त. आणि राहिलेले जे कोणी असतील त्यांनी कृपया बाहेर काउंटरवरनं सोयनियर आणि स्मृतिचिन्ह जे आहेत ते कलेक्ट करू शकतात. धन्यवाद. सगळ्यांचे फीडबॅक फॉर्म्स आलेले आहेत. सगळ्यांनी काही सूचना केलेली आहे. बऱ्याच जणांना काही प्रश्न आहे. आपल्या इथे बसलेले जे सगळे आहेत, सगळे डिग्निटरी, ज्याच्या क्षेत्रातले एक्सपर्ट, ते सगळे तुम्हाला आता तुमच्या सूचनांचं उत्तर देतील. दादा, एकेकाने इकडे यायचं आहे आणि त्यांनी प्रश्न विचारावे. नाही मग ते विचारतील तर सांगतील. आणि ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कॉर्डलेस माईक घ्या. आता माईक सुद्धा फिरवते. त्यांनी फ्रीली आणि फ्रँकली त्याचे प्रश्न विचारा. रिपीट असतील ना ते बोलायचे तिकडे, ते फटाफट एक हॅलो. नाही, सूचना एवढ्या प्रचंड आलेल्या आहेत की याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जाईल. तर एक अशी माझी सूचना आहे, ज्याला कोणाला माईकवरून विचारायचं असेल
त्यांनी उठून विचारावं, लगेच त्याला उत्तर देण्यात येईल. एक या ठिकाणी आपल्यापैकी सुशीला मेट्रनचा एक आलेला आहे, तिनं असं सुचवलं आहे, मी कर्मचारी म्हणून नाही बघत तर विद्यानिकेतन माझं एक कुटुंब आहे. मी कुणाच्यासाठी केव्हाही स्वयंपाक करायला हजर असते, कर्मचाऱ्यांची उणीव भासू देत नाही. विद्यानिकेतनच्या एका मेट्रनचं मत या ठिकाणी एवढ्यासाठी वाचलं, ही विद्यानिकेतन जशी आपली आहे तशीच आपल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा आहे आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्याच आधारे आपण इथपर्यंत आलेलो आहे. या मेट्रनला सर्व विद्यानिकेतनांच्या वतीनं मी सलाम करतो. सूचना दे, कुठली सूचना? मित्रांनो, कुणाला सूचना विचारायच्या असेल तर माईक घेऊन आपले कार्यकर्ते आहेत, तर त्यांना हात जर तुम्ही हे केलात तर तुमच्यापर्यंत तो माईक घेऊन येईल. हॅलो, या पुढीलचा कार्यक्रम कधी होईल सर? हॅलो दुष्यंत, हां, या पुढीलचं गेट टुगेदर साधारण अशा ह्याच्यातून कधी होईल? यमाजी मालकरनी सांगितलं गेट टुगेदर दर महिन्यालाच यापुढे प्रत्येक जिल्ह्याला व्हावेत अशी यापुढे अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारचं एक मोठं संमेलन, वार्षिक संमेलन 20 सप्टेंबर या दिवशीच एका कुठल्या तरी प्रमुख शहरात या आयोजित करण्याची संस्थेचा मानस आहे. तर ते आपल्याला योग्य वेळी कळवण्यात येईल. तारीख 20 सप्टेंबरच राहील आणि त्याच दिवशी एक वार्षिक मेळावा आपला यापुढे होण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. याबाबत अशी सूचना द्यावी वाटते की 20 सप्टेंबर ऐवजी 20 सप्टेंबरच्या जवळचा रविवार निवडावा, म्हणजे सगळ्यांना शक्य होईल. नाही तसं काही नाही. या सूचनाचा आपण सर्वजण मिळून विचार करू आणि नंतर आपल्याला सांगण्यात येईल. पुढे सांग. मित्रांनो, समारोपाचा वेळ आलेला आहे. कोणाचे काही मी जे ह्याच्यात फीडबॅक आलं त्याच्यात वाचन केलं. मॅक्झिमम जणांची इच्छा आहे की शाळेच्या मजबूतीकरणासाठी काहीतरी करावं, माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि जी माजी विद्यार्थी संघटना आहे ही जास्ती मजबूत करावी आणि त्या दृष्टीनं सगळं काम व्हावं, म्हणजे पुढं काही भविष्यात आपल्याला ठोस असं करता येईल. बहुतेकांचा असा विचार आहे की माजी विद्यार्थी जे आहेत त्यांना मदत करणे आणि शाळेचं सध्याचा आलेख उंचवणे आणि शाळेची सध्याची परिस्थिती चांगली करणे हे सगळ्यांचंच मनोगत आहे. शत्रुघ्न जलपत मडावी यांनी म्हटलं आहे की मी या शाळेचं माझे विद्यार्थी आहे, त्याचा गर्व आहे मला. मी माझ्या रक्ताच्या नात्यासाठी जेवढा असेल त्यावेळेस मदत करायला तयार आहे आणि शासकीय बांधवांना मदत करीत राहील. या शाळेचा विद्यार्थी आपल्याकडे मदतसाठी आला असेल तर आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करावी, असंच मनोगत सगळ्यांचं असेल असं मला वाटतं. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारावेत. विशंबर, हॅलो, दुष्यंत आणि सगळ्या टीमला मला एक विचारायचं आहे की नुसतंच आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या नोकरींच्या संधी आणि बाकी सगळ्यावर आपण चर्चा केली, पण खऱ्या अर्थानं जर आपल्याला सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीनं जर प्रत्येकाला मोटिवेट करता आलं तर त्या दृष्टिकोनातनं आपला एखादा उद्योगासाठीच असेल किंवा त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट आपल्या शाळेतनं सुरुवात करता येईल किंवा अशा स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या स्कीम आहेत MSMEच्या त्यातनं आपल्याला बरंच काही करता येईल की जे की उद्योजक घडवण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे फार आवश्यक वाटतं आणि त्या दृष्टीनं आपला एखादा वेगळा एक सेल करावा आणि त्यातनं काही करता आलं तर बघावं, असं एक माझ्याकडनं सूचना आहे. सूचना चांगली आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट सेल ह्या माजी विद्यार्थी संघटनेने तयार करावा आणि त्यानुसार कार्य करावं अशी मी अपेक्षा करतो. माझाही त्यात सहभाग राहील. एक छान सूचना आलेली आहे, त्याचा मी उल्लेख करू इच्छितो. यमाजी मालकरांनी आता सांगितलं की आपण शाळेसाठी
शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी बरंच काही करण्याचं प्लॅनिंग करतो आहे आणि ते सुरू झालेलं आहे ऑलरेडी. परंतु त्याही पलीकडे जाऊन आपल्याला पूर्ण समाजासाठी काही करता येईल का याच्यावर आपण विचार करायला पाहिजे, रेग्युलर भेटून मंथन करायला पाहिजे. आणि त्यांनी 7-8 मीटिंग झाल्या परंतु त्यातून काही फारसा आउटपुट मिळाला नाही असं ते म्हटले होते. परंतु विषय निघाला आणि एक छान कल्पना श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडलेली आहे. ती डायरेक्टली विद्यानिकेतनशी रिलेटेड नाही आहे, परंतु त्यांच्याकडे काही स्वतःचा स्किल सेट आहे आणि त्यांनी तो ऑफर केला आहे पूर्ण समाजासाठी. आणि आपणसुद्धा त्याचे एक एजंट बनून आपल्या परीने ते करू शकतो. त्यांची शाश्वत शेतीची कल्पना आहे. आपण सगळे ग्रामीण विभागातून आलेले आहोत. आपला अजूनही ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे. शेती बाबतचे खूप मोठे प्रॉब्लेम्स जगभरात निर्माण झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक आणि शाश्वत शेतीला जगभरात सुद्धा कमर्शियली आणि प्रोफेशनली सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि त्यांनी स्वतः शाश्वत शेतीसाठी मी स्वतः योगदान द्यायला तयार आहे असे त्यांनी स्वतःच ऑफर दिलेली आहे. आपण त्याच्यावर विचार करू. आपण सुद्धा माजी विद्यार्थी म्हणून त्याच्या संदर्भात काही जागृती करता येईल का, आपल्या गावागावांमध्ये काही प्रोग्राम घेता येतील का, आणि त्यांचे जे हे स्किल आहे ते आपण समाजासाठी कसं वापरता येईल याचं नियोजन करून आपण त्या कामाला हळूहळू सुरुवात करू. कामाचं फ्रूट आपल्याला एकदम लगेच मिळणार नाही, त्याला 4-5 वर्षे जावे लागतील. परंतु हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि आपली त्याची नाळ आहे ग्रामीण विभागाशी. म्हणून ही एक जी नवीन सूचना आहे सोसायटीसाठी आपण पुढं काय करू शकतो याच्यासाठी उल्लेखनीय सूचना आहे लक्ष्मीकांत देशमुख यांची, म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. थँक्यू. तुमच्याशी बोलून आपण पुढं प्लॅनिंग करूया. थँक्यू. हॅलो दादा, माझं एक विनंती अशी होती की आपली जी माजी विद्यार्थी संघटना आहे तर या माध्यमातून आपण एक न्यूज चॅनल स्थापन करू शकत नाही का, किंवा एखादी पतसंस्था बँक जर संस्थेची झाली तर यामधनं पुढे रोजगार निर्मिती आणि कायमस्वरूपी संस्था जोडून राहण्याचं कार्य राहील. आणि वेगवेगळ्या जे क्षेत्रातले आपलेच विद्यार्थी आहेत किंवा भावंड आहेत यांचं आपण आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी प्रसारित करून एक चांगली याच्यामध्ये संस्थेचं पुढं प्रोग्रेस होईल असं मला वाटतं. तर माझी आपली जी सूचना आहे ती अत्यंत चांगली सूचना आहे, परंतु आपली झेप जी आहे ती खूप मोठी आहे विचारांची. त्याबद्दल आपलं मी सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. परंतु ही झेप जी आपण घेणार आहोत याच्यासाठी आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आवश्यक आहे, जी आपल्याला पूर्वतयारी करावी लागणार आहे, ती तयारी आपली अद्याप झालेली नाही. कारण आपण आता एकत्र आलेलो आहोत. एकत्र आल्यानंतर आपल्याला जे काय करायचं आहे त्याचं विचारमंथन आपण करीत आहोत या ठिकाणी. तर मित्रांनो, ही जी सूचना आता माझ्या मित्रांनी मांडलेली आहे त्या सूचनेवर आपण अवश्य विचार करूया. आपली जी कोअर कमिटी आहे आणि जे आपलं संस्थेचं जे संचालक मंडळ आहे हे सुद्धा यावर विचार करेल या सूचनेवर, आणि त्या दृष्टीने आपण आतापासून पावलं उचलूया आणि आपण तयारी करूया. या आता ज्या काही सूचना आल्या त्याच्यामध्ये एक सूचना या ठिकाणी राजू हिम्मतराव चव्हाण या आपल्या मित्रांनी केलेली आहे की आर्थिकदृष्ट्या आपण सर्वजण आता वैयक्तिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झालेलो आहोत, परंतु आपली संघटना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे. त्यासाठी राजू चव्हाण यांनी जी सूचना केलेली आहे की दरवर्षी आपण एक वार्षिक वर्गणी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने जर संस्थेला दिली, ती किती द्यायची वर्गणी ते आपण ठरवूया. ती जर दिली तर संस्थेला एक दरवर्षी वार्षिक ठराविक स्वरूपामध्ये एक अनुदान आपल्याला प्राप्त होईल, एक राशी आपल्याला प्राप्त होईल, आणि त्याच्या बळावर आपण जे आता प्रोजेक्ट पुढे करणार आहोत ते आपल्याला करता येतील. तर त्या दृष्टीने एक आपण संस्थेला, जसं आता आपल्या रजिस्ट्रेशनसाठी आपण 2,500 रुपये फीस ठेवली होती, चार्जेस ठेवले होते, तसं दरवर्षी प्रत्येक माजी विद्यार्थ्याने जर संस्थेला अनुदान, आपल्या माजी विद्यार्थी संघटने या संस्थेला जर अनुदानाच्या स्वरूपामध्ये वार्षिक वर्गणी म्हणून जर आपण ठेवली, 1,000 रुपये 2,000 रुपये जे काय वार्षिक वर्गणी आपल्याला ठरवता येईल, त्या दृष्टीनं संघटना आपल्या संपर्कात राहून आपल्या विचारानेच हे सर्वाला आपल्याला करायचं आहे. तर आपण त्या दृष्टीने विचार करून संस्था पहिल्यांदा आपण स्वयंपूर्ण करणं जरुरीचं आहे. आपल्या संस्थेला जागा असणं जरुरीचं आहे, स्वतःचं ऑफिस असणं जरुरीचं आहे,
आपण डॉक्टर राजेंद्र सिंग परदेशी यांच्या जिजाई हॉस्पिटलमध्ये सर्व मिटिंगा बैठका यावेळेस घेतलेल्या आहेत. परंतु आपल्या संस्थेचं ऑफिस असणं, जागा असणं, बाहेरून येणारे जी मंडळी आहे आपले माजी विद्यार्थी, ते तिथं उतरायची सोय झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जे माजी विद्यार्थी शिक्षणासाठी आपण त्यांना हॉस्टेलच्या सुविधा उपलब्ध करून देणंसुद्धा आवश्यक आहे. मी आपल्याला या प्रसंगी एक सांगू इच्छितो की सिटीला लागूनच इथून 8 किलोमीटरवर जो जळगाव रोड टू जालना रोड बायपास गेलेला आहे, त्या ठिकाणी माझी 25 एकर जमीन आहे. त्या 25 एकर जमिनीमधल्या 10 गुंठ्याचा प्लॉट, 10,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट मी आपल्या संस्थेला पुढील जे आपल्या योजना असतील त्यासाठी देण्याचं जाहीर करतो या ठिकाणी. आणि त्या 10 गुंठ्याची जी रजिस्ट्री आहे, आज त्या ठिकाणी 500 रुपये स्क्वेअर फुटाचा भाव चालू आहे. तर त्याची जी रजिस्ट्री आहे मी ते संस्थेच्या नावाने करून द्यायला केव्हाही तयार आहे. तर मित्रांनो, असं प्रत्येकाने जर आपला आपला खारीचा वाटा उचलला तर आपण फार मोठं कार्य याच्यामधून, यमाजीने जे सांगितलं आता या ठिकाणी, ते कार्य आपण तडीला नेऊ शकतो. तर माझं आव्हान आहे आपल्याला की आपण प्रत्येकाने आपला वाटा थोडा थोडा जरी उचलला तरी हे मोठं कार्य उभं राहील. धन्यवाद.